हा दाणेदार हलवा मी दूध आणि मावा न टाकता बनवलेला आहे आणि तो कसा मी बनवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थंडीचा सीझन चालू आहे आणि बाजारात भरपूर गाजरं येतात. तर आज आपण बनवतोय गाजरचा हलवा. तर ही गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 वेळा आणि ह्याला आता याची सालं काढून घ्यायची आहेत गाजरची वरून आणि ह्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. तर मी किसून घेते. हे बघा मी गाजर किसून घेतलेले आहे मस्त एकदम. तर चला आपण गाजर हलवा बनवूया एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट होणार 10 मिनिटामध्ये. असं कढई बघा आपली गरम झालेली आहे. आपण तूप टाकून घेऊया. हे बघा अहिंसाचं तूप वापरते, हरिबोल. खूप छान आणि एकदम शुद्ध तूप असतं. त्याचा सुगंध पण तुपाचा खूप छान येतो. तुम्ही पण वापरून बघा. 2 ते 3 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. आपण काजू बदाम ड्रायफ्रूट भाजून घेऊया त्याच्यातून. तर हे टाकून घेते मी. भाजून झालेले काढून घेते. त्याच्यातच गाजर टाकून घेऊया. चमच्याने मस्त हलवून घेऊया आपण. गॅस मोठा ठेवूया कारण या गाजराला आता पाणी सुटणार आहे. एक वाटी साखर घेतलेली आहे. साखर टाकायची आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आपण. तर ही 1 किलो गाजर किसलेलं आहे त्याच्यामध्ये 1 वाटी मी भरून साखर टाकते. हलवून घेऊया चांगलं कारण साखरेला आणि गाजराला आता पाणी सुटणार आहे. दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया याच्यावरती. 2 मिनिटं झाले. झाकण काढून बघूया. हे बघा किती मस्त पाणी सुटलेलं आहे बघा. एवढं साखर आणि गाजरातच पाणी ठेवून हलवा बनवताना ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं अजिबात. असंच मोठा गॅस करून हे पाणी सुकून घेऊया आपण. चार ते 5 मी वेलची टाकते याच्यामध्ये. अख्खी वेलची टाकते. तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता. ड्रायफ्रूट टाकून घेऊया याच्यात. मिक्स करूया. बघा किती छान दिसतोय गाजर हलवा आपला. एकदम लाल लाल कलर दिसतोय. खूप सुंदर असा कलर दिसतोय. तर 1 वाटी दुधाची पावडर घेतलेली. मी दूध नाही वापरत आहे याच्यामध्ये, पावडर वापरते. पावडर टाकल्याने आपला हलवा पण छान होतो दाणेदार आणि याच्यात मावा टाकायची अजिबात गरज नाही लागत. आता चांगलं हलवून घेऊया. हे बघा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. दूध नाही टाकलं, मावा नाही टाकला, फक्त दुधाची पावडर टाकलेली आहे. बघा आपला हलवा किती सुंदर दिसतो. मस्त असं दाणेदार दिसतोय.
बघा, आणि 10 मिनिटात होतो. पाहुणे आले ना का 10 मिनिटात गाजरचा हलवा तुम्ही खाऊ घालू शकता. इतका छान गाजरचा हलवा होतो. फक्त गाजर किसायला वेळ लागतो. बघा, छान असं गाजरचा हलवा झालेला आहे आणि दिसायला ही किती सुंदर दिसतोय. हे बघा, सगळं पाणी सुकून गेलेलं आहे. बघा, छान असं गाजरचा हलवा झालेला आहे. आणि मी आता गॅस बंद करते आणि काढून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने गाजरचा हलवा करून बघा, खूप छान लागतो आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.